नियम पाळले नाहीत म्हणून माणसं मेली. ही बाब आपल्या देशाला बहुधा इतक्या सवयीची झाली आहे ना की किती माणसं मेली, कोण माणूस गेलं याची कसलीही फिकीर आपण करतच नाही. एका कंपनीनं दाखवलेल्या अक्षम्य निष्काळजीपणानं एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मृत्यू होतो. पण तरीही कंपनीनं नियम पाळले नाहीत हे सांगताना आपल्या व्यवस्थेला शरम वाटत नाही आणि ऐकणाऱ्यांना ते अपेक्षित उत्तर वाटतं. अजित पवारांच्या मृत्यूला 28 दिवस उलटल्यावर DGCAनं म्हणजे नागरी विमान महासंचालनालयानं मंगळवारी एक प्रेस नोट जारी केली. काय होती ही प्रेस नोट? अजित पवारांचं विमान ज्या VSR कंपनीचं होतं त्या कंपनीच्या स्पेशल ऑडिटची माहिती देणारी ही प्रेस नोट होती. कंपनीचं स्पेशल ऑडिट केलं म्हणजे काय केलं तर या कंपनीनं हवाई क्षेत्रातील वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या सुरक्षा मानकांचं, सेफ्टी मेजर्सचं पालन केलं की नाही याची चौकशी केली. मग आढळलं काय या चौकशीमध्ये? VSR कंपनीनं आपल्या एअरवर्दीनेस, विमानांची सुसज्जता, एअर सेफ्टी, हवाई सुरक्षा आणि फ्लाईट ऑपरेशन्स, विमानांचं नियोजन याचे नियम पाळले नाही. थोडक्यात काय तर जी गाडी भाड्यानं दिली त्या गाडीचे ब्रेक, इंजिन्स, टायर्स यांची अवस्था धड नसताना प्रवाशांना त्यात बसवलं. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. विमान कोसळलं आणि अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. मग हे कळल्यावर DGCAनं काय केलं? कंपनीवर कारवाई केली का? नाही. कंपनीचं काम थांबवलं का? नाही. कंपनीच्या मालकावर कारवाई केली का? नाही. तर ज्या श्रेणीमधल्या विमानानं अजित पवारांचा अपघात झाला त्या श्रेणीतल्या म्हणजे लिअरजेट श्रेणीतल्या 4 विमानांना ग्राउंड केलं, म्हणजे त्या विमानांची उड्डाणाची परवानगी नाकारली. पण या कंपनीची बाकीची विमानं नीट बिझनेस करतात. DGCA इथंच थांबलं नाही. नियम का पाळले नाहीत याची चौकशी करा, मूळ कारणं शोधा आणि त्याचा अहवाल द्या असं DGCAनं विमान कंपनीलाच बजावलं. म्हणजे काय तर तुम्ही नियम पाळले नाहीत याची चौकशी तुम्हीच करा आणि आम्हाला सांगा. म्हणजे चोराला सांगायचं तुझ्या चोरीचा तपास तूच कर. पण DGCA असं का करते? याचं कारण आहे बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. विमान कंपनी नियम पाळत नव्हती, मग DGCA काय करत होतं? अपघात होईपर्यंत वाट पाहत होतं का? हाही सवाल येणारच. हाच सवाल घेऊन आमदार रोहित पवार आज मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला पोहोचले FIR नोंदवायला. पण तिथं राडा झाला. FIRनं गेल्या महिनाभरात देशभरात 3 हवाई अपघात झालेत. 12 जणांचा जीव गेलाय. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होता होता वाचलंय. एवढं सगळं होऊनही DGCA सारख्या यंत्रणा फक्त 4 विमानं ग्राउंड करण्यासारखी थातूरमातूर कारवाई करतात. रस्ते अपघातात भारताचा क्रमांक वरचा आहेच. आता तोच रेकॉर्ड आपल्याला हवाई क्षेत्रातही हवाय का?